एक मोठी बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळ्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। एकाच महिन्यात सलग 5व्यांदा हा प्रकार घडतोय। खंडाळा घाट पासून आडोशी बोगदा दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत। तर बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईही केली जाते। नेमकी कोणत्या कारणामुळे ही कोंडी झाली आहे हे अजून समोर आलेलं नाही। मात्र याच महिन्यात हा चौथा प्रकार पाहायला मिळतोय। पुणे मुंबई महामार्गावरच्या वाहतूक कोंडीवर नेमकं उत्तर काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जे एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। वीकेंड आणि सुट्ट्या याच्यामुळे जे आहे ते पर्यटक घराबाहेर पडतात आणि त्यामुळे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी जी आहे ती नित्याचीच बाब असते। परंतु या वाहतूक कोंडीवर जे आहे ते पोलीस नियंत्रण मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महामार्गावर लेन शिस्त राखणे, वेग मर्यादा पाळणे आणि प्रशासनाने दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन करणे हे बंधनकारक असतानाही काही वाहन चालकांकडून निष्काळजीपणा होत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे अपघाताचा धोका वाढण्यासोबत इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहन चालकामध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने या एक्सप्रेसवर जे आहे ते पेट्रोलिंग करत असतं। तसेच नियमभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई देखील करत असतात। खरं तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महामार्ग पोलीस जे आहेत ते ई चलन मशीनद्वारे दररोज किमान 70 वाहन चालकावर जे आहे ते कारवाई करतात आणि जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांना थेट या ई चलन मशीनद्वारे जे आहे ते दंड ठोठावल्यानंतर कोर्टात दंड भरावा लागतो। त्यामुळे काही प्रमाणात जे धास्तावलेले जे वाहन चालक आहेत ते लेन शिस्तीचं पालन करतात। खरं तर आपण जर पाहिलं तर पोलिसांमार्फत तसेच RTOने बसवलेले जे कॅमेरे आहेत या कॅमेऱ्यामार्फतही कारवाई होत असते। त्यामुळे कुठं ना कुठे आता जर आपण मागील काही दिवसाचा अंदाज घेतला, आढावा घेतला तर वाहन चालक जे आहेत ते नियमांचं पालन करतानाच आपल्याला दिसून येत आहे। तरी देखील मुंबई पुणे एक्सप्रेसवर जे आहे मोठ्या प्रमाणात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जे आहे ते वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख खंडाळा।